मागील वर्षी झालेल्या अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आणि नंतर भाजपात गेलेल्या 12 नगरसेवकांच्या विरोधात शिवसेना नगरसेवकानं अपात्रतेची तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अंबरनाथ पालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे 27, भाजपचे 14, काँग्रेसचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होती. यामध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं त्यांनी काँग्रेसच्या 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 4 नगरसेवकांना गळाला लावलं होतं. देशात आणि राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसने भाजपला साथ दिल्यानं आणि भाजपनं काँग्रेसचा हात हातात घेतल्यानं दोन्ही पक्षांवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर काँग्रेसने या 12 नगरसेवकांचं पक्षातून निलंबन केलं. त्यानंतर या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. मात्र हे करताना त्यांनी मतदारांची थट्टा केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढताना मुस्लिम, अल्पसंख्याक आणि काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांनी त्यांना मत दिलं होतं. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी हेच मत भाजपला विकून लोकशाहीची हत्या केल्याचं याचिकेकर्ते शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी म्हटलंय. अंबरनाथ सार्वत्रिक निवडणूक आत्ताच पार पडली. यामध्ये हे जे 12 लोक होते काँग्रेसच्या चिन्हावर, काँग्रेसच्या एबी फॉर्मवर यावर ते लोक निवडून आले. निवडून आल्यानंतर हे लोक काँग्रेसला बाय बाय करून भाजपला त्या लोकांनी समर्थन दिलं, त्याला पाठिंबा भाजपला दिला. पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी या लोकांना 7 दिवसामध्ये काँग्रेस पक्षातून निलंबित केला. आता नियमाप्रमाणे निलंबित केल्यानंतर या लोकांनी आपल्या स्वतःचा एक नवीन गट निर्माण करायचा होता, जेणेकरून ते त्याला पाठिंबा देऊ शकतात. पण त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्या लोकांनी भाजपामध्ये गेले. आता यामध्ये काय तर लोकशाहीची थट्टा झाली, लोकशाहीची मस्करी झाली. आता लोक जे निवडून येतात, जे आपले दलित वर्ग आहे, आपले मुस्लिम बांधव आहे, बॅकवर्ड क्लासवाले आहेत, SC ST जे पण लोक त्या लोकांनी मतदान केलं ते कशाला केलं तर काँग्रेससाठी केलं, हाताच्या पंजावर केलं. तर या लोकांनी त्यांचे मतदान जाऊन भाजपला विकून टाकले. लोकशाहीची कुठंतरी हत्या होत चालली आहे. अख्ख्या राज्यभरामध्ये हा मेसेज झाला पाहिजे का या पक्षातून त्या पक्षात जर उडी तुम्ही मारत असणार तर माझी हाच मागणी आहे जिल्हाधिकारीकडे, माननीय कलेक्टर साहेबांकडे की यांना सस्पेंड करावं, यांना अपात्रता करावं, जेणेकरून अख्ख्या लोकशाहीची हत्या दुसऱ्यांदा कोणी करणार नाही. 2 महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. यासारख्या घटनांचा दाखला देत अंबरनाथ पालिकेतील 12 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी सोमेश्वर यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवून नंतर भाजपशी संसार थाटणाऱ्या नगरसेवकांवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूज अपडेट, अंबरनाथ.